@StudyInjin या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, की कसं आहे, की या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, की 127 कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटला कसं ॲप्लाय करायचं. ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 चे स्टुडंट असतील, त्याच्यानंतर एप्रिल, मे 2026 चे स्टुडंट असतील. यांनी अप्लाय कसं करायचं कॉन्व्होकेशन लेटरला, तर ते आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणशाल की कोणी-कोणी अप्लाय करू शकतं. जे आत्ता पास आउट झालेले आहेत, जे आधी त्यांचे बॅकलॉग होते ते पण पास आउट झाले, ते अप्लाय करू शकतात. ते कसं काय करायचं, त्याची कशी मेथड आहे, कसं स्टार्टिंग टू एंड आहे, मी मी तुम्हाला ते ओव्हरऑल सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. तर आपण व्हिडिओ चालू करूया. आता याच्यामध्ये अप्लाय कोण-कोण करू शकतं. बी-कॉमवाले करू शकतात. एम-कॉम, एम-बी-ए, एम-सी-ए वगैरे हे सगळे स्टुडंट अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यामध्ये खूप आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणार. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोण-कोण अप्लाय करू शकतं. ओके. तर आता याच्यामध्ये कसे पी-एच-डीचे स्टुडंट म्हणजे जे मास्टर करतात ते आणि जे नॉर्मल असतं त्यांचं म्हणजे जे बी-कॉम वगैरे करतात. अशा दोन्ही अप्लाय करू शकतात. बरोबर आहे. तर आपण बघू शकतो याची मॅक्सिमम डेट दोन्हींची पण सेमच आहे. 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि नंतर तुम्हाला नाही झालं किंवा काय प्रॉब्लेम नसेल तुम्हाला नाही आलं, तर तुम्ही 22 ऑगस्टपर्यंत पण अप्लाय करू शकता. पण नंतरच्या 7 डेजमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पेनल्टी लागणार किंवा त्याच्यामध्ये ॲडिशनल चार्जेस असणार आहे. ओके. आणि जे मॅनेजमेंटचे स्टुडंट आहे, एम-सी-ए वगैरे त्यांना एम-बी-ए त्यांना ₹410 जे आहे आणि जे बी-कॉम, एम-कॉम वगैरे करतात त्यांना ₹310 फी रेग्युलरसाठी. ओके. तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं तेच या व्हिडिओमध्ये इथं सगळं दिलेलं आहे. बघू शकता इथं इथं डिग्री सर्टिफिकेट आहे, काय आहे ते, त्याच्यानंतर इथं कसं ॲप्लाय करायचं आणि त्याच्या पुढच्या याचे डेट पण दिलेली आहे, किती कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत. ओके. आणि त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये गेलं की तुम्ही बघू शकता इथे किती फी आहे. प्रोफेशनल किती, नॉन प्रोफेशनल किती, लेट फी वगैरे किती, कसं काय, सगळं इथं त्यांनी डीप डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके. तर एकदा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग तुमचा फॉर्म भरा. काही चुका करू नका. ओके. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं की तुमच्या वेबसाईटवर जायचं. वेबसाईट काय टाकायचं, अ, एस-पी-पी-ओ एक्झाम फॉर्म टाकलं किंवा काय एस-पी-पी-ओ काय म्हणतात की ॲडमिशन फॉर्म टाकलं, तरी तिथे येतं. मग मग तुम्ही डायरेक्ट हे करता. मग तुम्हाला एक पहिली लिंक येते. ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एक्झाम फॉर्म कसा भरायचा. तुमचं स्टुडंट लॉगिन असेल, तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल तर त्यांनी लॉगिन करा. नसेल तर काही केल्यानंतर डिलीट पण झालेलं असतं. आता मध्ये ब्लॉकचा प्रॉब्लेम आला होता. तर तो प्रॉब्लेममुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही क्रिएट करून नवीन तर तुम्ही ते पण करू शकता. आता आपलं काय तर आपण लॉगिन केलं. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पुढे 2 ऑप्शन असतात, की मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. तर बऱ्याच लोकांचा मोबाईल नंबर नसतं, ईमेल आयडी नसतं. असेल तर त्यांनी टाका पासवर्ड, इथं इथं नंबर टाका, पासवर्ड टाका, लॉग इन करा. नसेल तर इथं फॉरवर्डचं ऑप्शन आहे, फॉरवर्ड काढा. नंतर तिथं काय स्टेट येतं, इंडिया सिलेक्ट करा, मोबाईल नंबर टाका, ओ-टी-पी टाका, नवीन पासवर्ड क्रिएट करा. ओके. आता त्याच्यानंतर आपण मेन मेन मुद्द्यावरती इथं आलेलो आहे. तर ते झालं. तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आता असा डेस्क भेटतो, बरोबर. आता मी एका स्टुडंटचं घेतलेलं आहे. यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधनं बॅचलर्स ऑफ कॉमर्स पास आउट केले 2019ला. त्याच्यानंतर त्याने आता मास्टर पण पुणे युनिव्हर्सिटीमधनंच केलेलं आहे. तर ॲप्लाय कसं करायचं? ॲप्लाय फॉर कॉन्व्होकेशन म्हणा किंवा सर्टिफिकेटला ॲप्लाय कसं करायचं? तर आपण स्टेप बाय स्टेप आहे. आपण त्या वेळ न घालवता चालू करूया, बरोबर. आता ही तुमची माहिती इथं इथं असते, बरोबर. हे बघू शकता ज्या स्टुडंटचा त्याचा पी-आर-एन नंबर, एलिजिबिलिटी नंबर, नंतर कोर्स नेम, नंतर पॅटर्न कोणता आहे, कॉलेज नेम, त्याचा पिन कोड वगैरे, स्टुडंट नेम, मदर नेम सगळं येतं, बरोबर. तुम्ही आधीचं नसेल तर त्याला पण अप्लाय करू शकता, पण त्याची फी वेगळी असणार आहे आणि तुम्हाला आत्ताचे रेग्युलर त्याची फी वेगळी असणार आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट म्हणतील की आत्ताच काय करायचं? आम्हाला आत्ता काही गरज नाही, नको करायला. तुमची इच्छा आहे, नाही करायचं नका करू. पण याचा एक प्रॉब्लेम येतो, की नंतर तुम्हाला डबल पैसे द्यावे लागतात. त्याच्यामुळे आत्ता केलेलं कधी पण बेनिफिट आहे. ओके. आता बघू शकता या स्टुडंटचं आपलं एम-बी-एला आहे, तर आपल्याला एम-बी-एलाचं अप्लाय करायचं आहे. अप्लाय फॉर सर्टिफिकेटवर क्लिक करा. त्या सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर इथं पहिल्याच नंबरला दिसतंय बघा, अप्लाय फॉर 170 रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट. ओके. आता याच्यामध्ये इथं खाली पण दिलेले बघू शकता. आता खाली काय आहे, हे वेगवेगळे दिलेले. तर कसं आहे, की जे आधी पास आउट झालेले त्यांनी अप्लाय नसेल केलं, त्यांनी ते जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय करा, तुम्हाला भेटेल.
काही अडचण नाही. आणि जे आता रेग्युलर जे आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी डायरेक्ट इथे अप्लाय फॉर 170 रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटवर क्लिक करा. मी तुम्हाला जसं पाठीमागं व्हिडिओ चालू होताना सांगितलं, बघू शकता हे बघा इथं विथ लेट फी आहे 16 to 22 आणि स्टार्टिंग झाले 25 ला स्टार्टिंग झाले आणि एंड 15 ऑगस्टला म्हणजे 15 ऑगस्टला एंड होणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तुमच्या ज्याच्यामध्ये असेल त्याच्यावर क्लिक करा. अप्लाय करून ते भेटेल. रेग्युलर असेल तर 127ला क्लिक केल्यानंतर ते पुढे ओपन होतं. आता पुढे नंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन असतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. वाचा काही नाही. बघा इथे दिलेलं आहे, की एप्रिल 2025 चा अभ्यासक्रम असेल, त्याच्यामधनं पास आउट झाले, नंतर 2026च्या पॅटर्नने पास आउट झालेले, असं तसं येते. इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही, इथं आहे तुम्हाला एक बॉक्स आहे. तो बॉक्स क्लिक करायचा आहे. बॉक्स क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथं अप्लाय म्हणून येतं. अप्लायवर क्लिक केलं तर तुमची डायरेक्ट पुढची विंडो ओपन होते, बरोबर? आता विंडो ओपन झाली. आता याच्यामध्ये अ, खूप खूप याच्यामध्ये काय म्हणतात, की इथं पोरं कन्फ्यूज होतात. आता कन्फ्यूज व्हायचं काही नाही. तुम्ही आपल्या चॅनेलवर आलाय, आपले व्हिडिओ बघितले म्हणजे तुम्हाला सगळं माहीत असणार आहे, बरोबर? आता इथे एक तुम्हाला काय युनिव्हर्सिटी स्टुडंट. आता युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणजे काय, की ज्या कॉलेजमध्ये किंवा जे स्टुडंट युनिव्हर्सिटीच्या अंडर शिकतात, ते युनिव्हर्सिटी स्टुडंट. साधं सिंपल डायरेक्ट. म्हणजे तुम्ही विचार करायचा, तुमचं कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे का? हो आहे. मग डायरेक्ट इथं युनिव्हर्सिटीला क्लिक करायचं, बरोबर? त्याच्यानंतर इथं दिलंय ऑटोनॉमस स्टुडंट. आता कसं असतं, की बरेच स्टुडंटला कॉलेज असतं, की ऑटोनॉमस असतं. तर जे ऑटोनॉमस आहे त्यांनी ऑटोनॉमस क्लिक करा. अंडर 125 कोर्स सर्टिफिकेट. आता बघितलं. आता आपल्याला कोणतं रेग्युलरला 127 आहे. त्याच्या आधी 125 झाले. ज्यांचं 125 आहे त्यांनी 125 क्लिक करा. एस-ओ-डी-एल स्टुडंट. आता हे काय, की ते जे असतील त्यांनी करा. पी-एच-डीचे स्टुडंट पी-एच-डी करा आणि काय युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट म्हणजे जे युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आहे. प्रॉपर म्हणजे कसं असतं, की त्यांची स्वतःची म्हणजे आपले पुणे युनिव्हर्सिटीचे कॉलेज असतात, त्याच कॉलेजमध्ये शिकतात. त्यांनी इथं क्लिक करा. समजलं असेल. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट काय युनिव्हर्सिटी स्टुडंटच आहे. तर त्यांनी तिथे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा डायरेक्ट पी-आर-एन नंबर दिसतो. तो क्रॉस व्हेरिफिकेशन करा बरोबर आहे का नाही. ओके. आता त्याच्यानंतर हा स्टुडंट 2026ला पास आउट झाला. तर मी पुढची विंडो घेतो. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, की इथे तुम्हाला दिसेल 25-26. तुम्ही कधी पास आउट झाले? 25 झाले तर 25 क्लिक करा. 26 झाले तर 26ला क्लिक करा. ते झाल्यानंतर तुम्हाला असं पुढे एक डेस्क दिसेल. बरोबर? आता डेस्क दिसल्यानंतर काय काय करायचं याच्यात सांगतो. पी-आर-एन नंबर तुमचा आहे तसा आलेला असतो. सीट नंबर तुमचा आलेला असतो. हा मुलगा इथं आले, त्याचं नाव असतं. मी सिक्युरिटीच्या कारणास्तव मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवत नाहीये. ओके. तर त्याच्यानंतर हे जे स्टुडंट नेम असतं, स्टुडंट नेमला आहे तसं ठेवायचं. आता जे स्टुडंट नेम आहे ते आहे तसं कॉपी पेस्ट करा. Googleला गेल्यावरती तुम्ही इंग्लिश टू मराठी केलं तर येऊन जातं. नाहीतर इथे तुम्ही खाली केले क्लिक टू हिअर मराठी टायपिंग इथे क्लिक केलं इंग्लिश मी नाव टाकलं डायरेक्ट मराठी येऊन जातं तुमचं. काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर आता इथे ज्या स्टुडंटचं मदर नेम असेल ते फक्त मदर नेम इथं इंग्लिश मीडियम मराठीत टाका संपलं. कंट्री कोणती तुमची इंडियाचं असणार आहे ते सिलेक्ट करा. आता स्टेट तुम्ही टाका, डिस्ट्रिक्ट तुम्ही टाका, तालुका तुम्ही टाका, पिनकोड टाका. आता मोस्ट ऑफ द आपले पुणे युनिव्हर्सिटी स्टुडंट कसे असतात, की नाही, की मी आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय आणि मी आता मला बाहेरच्या कंपनीने तिकडे बोलावलंय म्हणून कंपनी लागतंय हे सर्टिफिकेट म्हणून मी अप्लाय केलं, पण मला त्या लोकेशनला पाहिजे. तुम्हाला जिथं पाहिजे ओव्हरऑल कंट्री, ओव्हरऑल कोणत्या पण देशामध्ये ते भेटणार. फक्त इथं तुम्ही जी इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर भरा. त्याचे काही वेगळं नाहीये. त्यामुळं ही इन्फॉर्मेशन चुकली की तुमचं जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला भेटणार नाही. ओके. तर बघू शकता इथे पिन कोड टाका, ॲड्रेस टाका, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुमचं नीट टाका. कारण जेव्हा पण तुमचं ते कुरिअर म्हणा किंवा सर्टिफिकेट म्हणा पॅक होतं, तिकडून डिलिव्हर होतं, पोस्ट ऑफिसने येतं, तेव्हा तुम्हाला सगळं ट्रॅक करता येतं. त्यामुळं मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नक्की बरोबर टाका. आता इथे कॉलेजचा जो पिन कोड येतो तो पिन कोड आहे सॉरी पिन कोड आहे. कॉलेजचा कोड काय आहे तर तो येतो. आता बघा हे कॉलेज एस-के-एन सिंहगड स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या स्टुडंट आहे, बरोबर? आता मोस्ट ऑफ द स्टुडंटला तर येतच. काही ह्याच्यात चुका नसतात. हे सगळं जे फिल केलंय ते येतच. नाही चालत इथे क्लिक टू हिअर चेंज करा. तुमच्या कॉलेजचं नाव असेल, तुमच्या कॉलेजचं नाव सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर ओके करा. त्याच्यानंतर इथे लास्टला दिलंय की इन कॉलेज युअर ऑटोनॉमस. तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजचे असेल तर येस करा. नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता बघा इथं. आपल्या कॉलेजचे तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजचे असत तर येस करा. नसेल तर नो करा. हे बघा येस करा, नो करा. नंतर काय फॅकल्टी नेम. आता तुम्ही कशामधनं करताय? लॉ करताय, सायन्स करताय, काय मेडिकल करताय, इंजिनिअरिंग करताय, कॉमर्स करताय, नंतर काय करताय? फार्मसी करताय. आता हा स्टुडंट मॅनेजमेंट करतोय म्हणून मॅनेजमेंटवर क्लिक केलं आणि पुढे गेलो. मॅनेजमेंटला गेल्यानंतर आता
हे मी जे भरतोय, जे मास्टरचे स्टुडंट एम-बी-एचे, त्यांनी लक्षात ठेवा, की मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हेच तुम्हाला क्लिक करायचं. आता इथं बाकीचं दिलंय, की मास्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन एच-आर-एम, नंतर मास्टर ऑफ बिझनेस फिनटेक, नंतर खाली एच-आर दिले, पी-एच-डी दिले. त्याच्यावर क्लिक करायचं नाही. काय आहे ते सांगतो. मोस्ट ऑफ द स्टुडंट सेकंड इयरला स्पेशलायझेशन घेतात किंवा काही-काही कॉलेजांमध्ये ऑटोनॉमस कॉलेजांमध्ये असतं, की जे हे आहे, की एच-आर-एम ते स्पेशलायझेशन घेऊन करतात, फिनटेक करतात वगैरे. तर त्यांनी ते सिलेक्ट करतात. आपण काही नाही, जे रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांनी फक्त मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनवर क्लिक करा, पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला झालंय, आता मी तुम्हाला एक हे सांगतो. तुम्हाला हे दिलंय अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम. याच्यावरती कधी पण टिक करू नका. हे काय आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला ब्रीफमध्ये एक्सप्लेन केलंय मराठीमध्ये. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार टेलिग्रामची, तिथं जॉइन व्हा. याच्यावरती क्लिक करू नका. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो, की मोस्ट ऑफ स्टुडंट कसे असतात, की त्यांनी आधीचे पेपर आता रिझल्ट लागला त्यांचा, पण नाही त्यांना माहिती पाहिजे असतं, की मार्क जास्त पाहिजे, हे ते पाहिजे. त्यामुळं ते ते चेंज होऊन मग तुमचं सर्टिफिकेट येतं. त्यामुळं तुम्ही याच्यावर क्लिक करू नका. हे कधी पण आहे तसंच ठेवा. ते झाल्यानंतर इथं सबमिटवर क्लिक केलं तुम्ही. सबमिटवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो ओपन होते, की तुम्हाला तुमची आत्ता जी मार्कशीट आहे ती अपलोड करायची असते. आता मी इथं मार्कशीट अपलोड केलेली. त्यानंतर तुम्ही म्हणशाल, की त्यात फायदा काय? तुम्ही तुमच्या कॉलेजचा स्टॅम्प आणि सिग्नेचर घेऊन त्या मार्कशीटवर अपलोड केले तरी चालतं. नाही नॉर्मल केले तरी चालतं. काही प्रॉब्लेम नाहीये. ते झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला हा सगळा पुढं फॉर्म दिसणार आहे, बरोबर? आता बघू शकता हा फॉर्म दिसला. ही इन्फॉर्मेशन परत एकदा चेक करा. आता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला एडिट करता येत नाही. एकदा तुम्ही पुढे गेलेले म्हणून काही अडचण नाही, तुम्हाला एडिट करता येत नाही. त्यानंतर तुम्हाला इथं डोळ्याचं चिन्ह आहे आईचं, त्याच्यावर क्लिक करा. तुमची मार्कशीट तुमचीच अपलोड झाली का ते बघा. कारण बऱ्याच पोरांच्या फोनमध्ये दुसऱ्यांचे पण मार्कशीट असतात. रिझल्ट लागला आत्ताच म्हणून, हां, माझ्या मित्राने पाठवलं, मैत्रिणीने पाठवली, चेक करू. त्यामुळे त्यांची अपलोड नको व्हायला. तुमचीच अपलोड झाली का एकदा चेक करा. परत प्रोसीड टू पे करा. प्रोसीड टू पे केल्यानंतर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसेल, चलन नंबर दिसेल. या स्टुडंट मास्टर करत होता म्हणून याची फी आहे ₹410. ते झाल्यानंतर इथे 2 ऑप्शन आहे, ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र. मी बँक ऑफ महाराष्ट्रवर क्लिक करतो. त्याच्यानंतर पुढे जातो. आता इथे गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग वगैरे. साधं सिंपल डायरेक्ट वर क्लिक करा. वर क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला क्यूआर कोड दिसणार आहे, बरोबर? या क्यूआर कोडवर क्यूआर कोड करा, त्याच्यावर पेमेंट करा. तुम्हाला डायरेक्ट अशी विंडो रिसिव्हड पेमेंट सक्सेसफुलीचा ऑप्शन दिसेल. ओके. तर बघू शकता एवढं इझी वेमध्ये मी सांगितलं. आता इथं संपलेलं नाही. अजून पुढे व्हिडिओ राहिले. वेट करा. आता हे झाल्यानंतर इथं काय लिहिलंय तुम्ही वाचून घेऊ शकता. नाही कळलं तर मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे नक्की कळणार आहे. काय 2 ते 3 दिवसात तुम्हाला कळेल एवढं त्यांनी दिलेलं आहे. ओके. आता इथं काय आहे की स्टुडंट काय डॅशबोर्ड आहे. सॉरी. स्टुडंट डॅशबोर्ड आहे, बरोबर. आता इथं तुम्ही बघू शकता स्टुडंट आहे, काय सर्टिफिकेट होम आहे, स्टुडंट डॅशबोर्ड आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे, लॉग आउट आहे. आता स्टुडंट डॅशबोर्डवर गेलं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिसतो, पी-आर-एन नंबर दिसतो, सीट नंबर दिसतो, नेम दिसतं, ॲप्लिकेशन टाइप दिसतो, पेमेंट सक्सेसफुली झालंय का, तुमची ॲक्शन काय, तुमचा कसा फॉर्म येते आणि तुमचं स्टेटस तुम्हाला चेक चेक करायचं. आता तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालंय म्हणून इथून 2 ते 3 दिवसांनी तुम्ही याच्यावर क्लिक केलं तुमचं पॅक झालंय का नाही, कुठं आहे, कुठपर्यंत पोहोचते हे पण तुम्हाला कळतं. ओके. आता हे झालं. आता त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. आता बऱ्याच स्टुडंटला कसं असतं, की ते बाहेर देशात जातं किंवा काही-काही कंपन्यांना नाही सर्टिफिकेट, कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असल्याशिवाय ते तुम्हाला घेतच नाही. मग इथे तुम्हाला मेल आयडी आणि मोबाईल नंबर दिले बघू शकता. आता मॅनेजमेंटच्या आधी तुम्हाला मॅनेजमेंट किंवा इंजिनिअरिंगचे कॉमर्स त्यांना मेल करायचा, की माझ्या अशा-अशा कंपनीमध्ये रिक्वायरमेंट आहे, सो मला ते लवकरच्या लवकर द्या. ते पाठवून देतात, काही विषय नाही किंवा बनवलेलं असं तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन कलेक्ट केलं तरी चालतं किंवा ते कुरिअरने पाठवून देतात तुम्हाला. आणि पुढे मोबाईल नंबर पण यांनी इथं दिलेला आहे. ओके. तर बघू शकता. एवढ्या ईझी वेमध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल एक्सप्लेन केलेलं आहे. काही कोणाला क्वेरी असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तिथं जॉइन व्हा आणि नक्की मी सगळ्यांची डाऊट सॉल्व्ह करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ संपण्याच्या आधी एक लास्टला सगळ्यांना विनंती आहे, की आपण या म्हणजे काय म्हणतात, की आत्ताच्या ह्याच्यापासून की तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर माझ्या चॅनलवरती आधी पण व्हिडिओ आहेत. त्या पण तुम्ही बघू शकता. आत्ता पण मी नवीन टाकणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.